केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा। देशात 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार। लोकसभेसाठी 7 टप्प्यात मतदान। 19 एप्रिल ते 1 जून या 7 टप्प्यात मतदान होणार। 7 टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर 4 जूनला मतमोजणी। मतमोजणीनंतर देशातलं नवीन सरकार ठरणार। महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार। लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदार बजावणार मतदानाचा हक्क। महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या 5 टप्प्यात मतदान होणार। 4 जूनला मतमोजणी। महाराष्ट्रात 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि रामटेक मतदारसंघात मतदान। 26 एप्रिलला महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या लोकसभा मतदारसंघात मतदान। 7 मेला महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान। रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मतदान। 13 मे रोजी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचं मतदान। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात मतदान। महाराष्ट्रातल्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 20 मेला। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या 6 मतदारसंघात मतदान। राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतल्या इमारतीसाठी शुल्क माफी। 138 जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता। आचारसंहितेआधी राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय। वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना 5,000 रुपयांचं मानधन। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। शेतकऱ्यांच्या 1,60,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। सोयाबीन आणि कापसासाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार। मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची आमची भूमिका होती। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। घरी बसून आणि फेसबुकवर कामं होत नाहीत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। तर ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत फिरतायत। शिंदेंची टीका। जागा वाटपाचा 80% पेपर सोडवलाय। 20% प्रश्न बाकी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।